स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाविरोधामध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी निषेध मोर्चे जे आहेत ते निघत आहेत. आज पुण्यामध्ये निषेध मोर्चा निघतोय आणि त्या निषेध मोर्चासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय जे आहे ते पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे. त्यांचे बंधू धनंजय देशमुख त्याचबरोबर त्यांची मुलगी वैभवी देशमुख या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन करतायत. आपल्याबरोबर त्यांची मुलगी वैभवी देशमुख आहे. वैभवी, काल परभणीमध्ये मोर्चा झाला. ठिकठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून तो आवाहन करते. काल 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तुला वाटतं या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो योग्य रीतीनं आणि योग्य दिशेनं झाला? तर योग्य दिशेनं आता ते त्यांच्या प्रकारे त्यांचं काम करत असतील, पण आम्हाला एकच वाटतं की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक व्हावे आणि त्यांच्यावर जी कठोरात कठोर कारवाई होऊन माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. काल 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली, मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे. म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवस आरोपी सापडायला पोलिसांना लागले, मात्र अजून एक आरोपी फरार आहे. त्यामुळं या प्रकरणातली माहिती जी आहे हे जे आरोपी आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत. हे सगळे जे संघटित गुन्हेगार आहेत. त्याच्यामुळं ह्यांना हे प्रकरण, मला माझ्या माहितीनं की हे नवं नसावं. हे ह्यांच्याकडं प्रत्येक आरोपीवर 10-15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ह्याच्यातनं हे वावरत असताना त्याच्यावर एक म्हणजे जरब नसल्यामुळं किंवा त्याच्यात त्या जे गुन्हा करतोय त्याची शिक्षा काय आहे, त्याच्यातून काय होणार आहे, ह्याचं जाती त्यावेळेस योग्य कारवाई न झाल्यामुळं हे असे गुन्हे वारंवार करतायत. तर त्याच्या मुळाशी जाऊन हे सगळं बंद केलं पाहिजे. मात्र तुम्ही असा आरोप केला की हे सराईत गुन्हेगार आहेत. काल कोर्टामध्ये सुद्धा युक्तिवाद करताना सरकारी वकिलांचं हेच म्हणणं होतं की संघटित पद्धतीनं ही दहशत निर्माण करतात. संघटित पद्धतीनंच ही सगळी हत्या किंवा हा सगळा प्रकार घडला असं तुम्हाला वाटतं? साहजिकच आहे ना, कारण गुन्हेगार तेवढ्यापुरते ते असते, कारण रोज गुन्हेगारांची संख्या वाढायली. मग ही संघटित गुन्हेगारी आहे हे मी पहिल्या 2-3 दिवसापासून म्हणतोय की ह्या कट कारस्थानामध्ये घटना व्हायच्या अगोदरची ह्या लोकांची पार्श्वभूमी, घटना ही घडतानाची अगोदरची पार्श्वभूमी, घटना घडली आणि घटना घडल्यानंतर जे आतापर्यंत त्यांनी जे पोलीस यंत्रणा आहे, जी CIDची यंत्रणा आहे, त्यांच्या सुद्धा नाकी नऊ आले ह्यांना शोधायला. तर नक्कीच CID किंवा यंत्रणा म्हणणारच आहे ना की हे सराईत गुन्हेगार आहेत, ह्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे. तेच मी म्हणतोय की ह्याच्या मुळाशी जाऊन जे सगळं हे कटकारस्थान केलेलं आहे आणि ज्या गोष्टी ह्या घडलेल्या आहेत ह्याच्यातून ह्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. त्यांच्यावर जेवढी कठोरातली कठोर कारवाई आहे, जसं करून की अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ह्यांच्यावर मोका लावण्यात येईल, ह्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल, त्याच पद्धतीनं पुढील कारवाई योग्य दिशेनं केली पाहिजे अशी आमची देशमुख कुटुंबियाची नव्हे तर सगळ्या समाजाची मागणी आहे. त्याच्यामध्ये 18 पगड जातीचा समाज आहे आणि सगळ्यांची मागणी आहे आणि तशी शिक्षा झाली पाहिजे. कालच्या परभणीतल्या सभेमध्ये मनोज जरांगेंनी बोलताना सांगितलं की देशमुख कुटुंबातल्या सदस्यांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही बघून घेऊ. तुम्हाला आतापर्यंत कोणी काही धमकी दिली किंवा दमदाटी करण्याचा, धमकवण्याचा प्रयत्न करण्याचा? आपण मासाहेब जिजाऊ, शिवाजी छत्रपती, शिवाजी महाराज यांच्या संस्कृतीतले लोक आहोत सगळे. तर आपण महिलांशी बोलताना, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना किंवा समाजात वावरताना एक आपल्याला वागण्याची पद्धत कशी पाहिजे वगैरे हे सगळं शिकवलेलं आहे. पण जो संबंधित व्यक्ती, ज्याचा मी रीतसर अर्ज दिलेला आहे, तो व्यक्ती तिथं संबंधित रेडेकर मॅडम होत्या, त्यांना बोलण्याची त्याची पद्धत, माझ्याकडे यायची पद्धत ही योग्य नव्हती. ते जे सगळं घडलं ते मी तिथं अर्जाद्वारे दिलेलं आहे. तर माझं एकच म्हणणं होतं की मी न्याय मागताना अजून एकही गोष्ट चुकलो नाही. मी न्याय मागतोय खूप सहनशीलतेनं. सगळ्यात मोठं दुःख आहे आयुष्यातलं की माझा भाऊ आज माझ्या कुटुंबातच नव्हे तर कुठंच नाहीये, तरी मी जे न्यायाची भूमिका आहे त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये मी न्याय मागतोय एकदम म्हणजे विनंती करून, हात जोडून. आणि हे आरोपीला कुठंतरी ह्यांचे कुठंतरी काहीतरी लागेदोर आहेत, हे असे वागतायत. तर त्या संदर्भात मी तसं अर्ज दिलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये मागणी होते की ते म्हणजे वाल्मिक कराड हे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहेत. हत्या प्रकरणावर ते अजून त्यांचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही. या प्रकरणाचा मास्टरमाइंड नक्की कोण आहे? मग ज्या पद्धतीनं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, वाल्मिक कराड यांच्यावरती तुमचा काय संशय आहे? जी यंत्रणा आहे सगळी, पोलीस यंत्रणा, CIDची यंत्रणा, SITची यंत्रणा, ह्यांच्याकडे सगळे आता तपास पूर्ण होत आलेले. ह्यांचे कोणते म्हणजे आतापर्यंत जे आरोपी अटक झाले त्यांचे, त्याच्यातनं नक्कीच त्यांना माहीत झालं असेल की ह्याच्यात मास्टरमाइंड कोण आहे, हे कोणी घडवलं, कोणी करायला सांगितलं,
कुणी आश्रय दिला? आता ते पुण्यात सापडले तर पुण्यात कुठं होते? त्यांना इथं कोणी ठेवलं? त्यांना कोणी रसद पुरवली? म्हणजे ह्या गोष्टीची जे अपेक्षित माझ्याकडून उत्तर आहे ते तुम्हाला त्या 3 डिपार्टमेंट कडून मला अधिकृत आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. वैभवीला आपण विचारणार. वैभवी, 20 ते 22 दिवस झाले आता हे सगळ्या मोर्चे निघत आहेत, निषेध आंदोलनं केली जात आहेत. न्याय मागण्यासाठी ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जावं लागतं, ही शोकांतिक आहे. आता परिस्थितीच तशी आली आहे, जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर कोणाचा जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि ती वेळ आज आमच्या कुटुंबावर आली आहे. आणि इथून पुढे मला वाटतं जी वेळ आज माझ्या कुटुंबावर आहे किंवा माझ्या गावावर आहे, गावकऱ्यांना आम्हाला तर वाटतंच आमचं छत्र हिरावून घेतलंय, पण आमच्या पूर्ण गावकऱ्यांची तीच व्यथा आहे की त्यांचं सुद्धा छत्र आज हिरावून घेतलंय. माझी एकच विनंती आहे की जी वेळ आज आमच्यावर आहे ती दुसऱ्या कोणावर येऊ नये. त्यासाठी आम्ही हा न्यायाचा लढा पुढे नेतोय आणि त्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हे मोर्चामध्ये जे आक्रोश आहे तो एक समाजाचा भावनेचा आक्रोश आहे. त्या आक्रोशाने ते बोलतात, हे करतात. त्यांना पण तीच म्हणजे त्यांची व्यथाच अशी झाली आहे की ते ज्यांची ओळख नाहीये त्यांच्या सुद्धा आज डोळ्यात पाणी आहे. म्हणून एकच विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे आज घडतंय ते इथून पुढे घडलं नाही पाहिजे असं मला वाटतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? त्यांना एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना तसंच आपल्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. काय वाटतं तुला? आता हे सगळे लोक सांगतायत, भेटतायत, बाबांची आठवण येते? हो येते ना, खूप येते बाबांची आठवण. लवकरात लवकर न्याय झाला पाहिजे. हा मिळालाच पाहिजे. खरं तर आपण पाहतोय की हा चिमुकला सुद्धा सांगतोय, बोलताना भाऊक झालेला आहे. मात्र या सगळ्या हत्या प्रकरणातील आरोपी जे आहेत ते लवकरात लवकर त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मोर्चे निघतात आणि हे सगळे देशमुख कुटुंबीय जे आहेत ते पुण्यातल्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.